भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग 4. यज्ञाची कुळकथा. अग्निपूजक यज्ञप्रस्थ भारतीय आर्यांना वैदिक काळी एकंदरीत त्यांच्या शत्रूंवर जयामागून जय मिळत ही गोष्ट खरी, पण ते जय अग्निपूजेमुळे मिळत नसून त्या काळच्या त्यांच्या शत्रूहून ते आर्य अधिक संघटित, सुसंस्कृत आणि वीर्यशाली होते म्हणून. ऐहिक शस्त्रास्त्र विद्या प्रभृती भौतिक साधनांनी संपन्न होते म्हणून. अनार्यांहून ते त्या काळच्या राष्ट्रशासनशास्त्र प्रभृती विज्ञानात ज्या मानाने श्रेष्ठ होते त्या मानानेच वरिष्ठ आणि गरिष्ठही ठरते. अद्ययावत विज्ञानाने अग्नी ही देवता नसून भावना शून्य आणि जड अशा सृष्ट पदार्थांमधला एक पदार्थ आहे हे जसे सिद्ध केले, तसेच अद्ययावत इतिहासाने हेही निर्विवाद सिद्धिले आहे की यज्ञ आणि यश, अग्निपूजा आणि पराक्रम यांचा काही एक कार्यकारण संबंध नाही. ऐहिक विजय ऐहिक साधनांनीच मिळतात आणि जेव्हा केव्हा त्या साधनांच्या भरीस यदृच्छा म्हणजेच आपण मानवास अजून अज्ञात किंवा आपल्या कह्यात नसलेल्या कारणांची कार्ये उभी राहतात, तेव्हा तेव्हा देखील तो योगायोग अग्निपूजकांच्याच वतीने जुळून येतो असे मुळीच नाही. आर्य अनार्यांवर वैदिक काळी जे जय मिळवीत ते जर अग्निपूजेचे फळ होते, आर्य साग्नी आणि त्यांचे शत्रू निरग्नी म्हणून आर्यांना अग्नी विजय देई. आर्य यश पावत कारण ते यज्ञपूजक होते आणि त्यांचे शत्रू अपयश पावत कारण ते यज्ञ ध्वंसक होते. असेच जर असते तर वैदिक, यज्ञीय आणि आर्य अशा पौरस राजाला त्या अवैदिक म्लेच्छाने कसे बरं जिंकले? रणांगणात यदृच्छा दैव म्हणून जे असते त्या योगायोगास जर भगवंताचे अधिष्ठान अग्नीची कृपा म्हणावयाचे झाले, तर अलेक्झांडराच्या अलौकिक चरित्रात ते दैव त्याच्याच बाजूने तितके वेळा कसे अनुकूल झाले की आर्यांतही म्हण पडावी की त्याचे दैवच सिकंदर. सिकंदराचे शस्त्रबळ आणि भारतीयांचीच फूट हे पौरसाच्या नाशाचे ऐहिक प्रत्यक्ष कारण. तीच फूट पडून न देता सिकंदराहून सवाई शस्त्रबळ भारतीयांनी संपादताच चंद्रगुप्ताने त्याच म्लेच्छास दाती तृण धरविले. पौरसापेक्षा चंद्रगुप्त हा काही यज्ञाचा अधिक एकनिष्ठ भक्त थोडाच होता. उलट तो यज्ञ त्यागी, निरग्नी, जैन मतास अवलंबिता झाला होता असेही दिसते. अत्यंत विस्तृत, प्रबल आणि स्मरणीय अशा आर्यांचे ऐतिहासिक भारतीय साम्राज्य होते अशोकाचे एका त्यक्त यज्ञ, निरग्नी, वेदबाह्य बुद्धवीराचे. हे तर नुसते त्यक्त यज्ञ होते, पण यज्ञ ध्वंसक हुणांनी आणि मुसलमानांनी भारतादी आर्यांवर जे जयांमागून जय मिळवले ते कसे बरं? जे अग्नीस पूजित ते विझून गेले आणि जे यज्ञ ध्वंसक तमाचे पूजक ते प्रकाशले. कशाने? पराक्रमाने, ऐहिक साधनांनी. दैव म्हणजे जर भगवंताचे अधिष्ठान असेल तर तो भगवंत यज्ञ ध्वंसकास कसा बरं मिळाला? रामदेवाचा पराभव झाला त्याचमुळे भगवंताचे अधिष्ठान नव्हते हे असे ज्ञान मंदिरात एका लेखकाने लिहिलंय. पण त्यातल्या त्यात यज्ञाचा, अग्नीचा, वेदाचा आर्यधर्म ज्यास भगवंत म्हणतो त्या भगवंताचा रामदेव हा मुसलमानांपेक्षा तरी अधिक अभिमानी आणि पूजक नव्हता काय? बिचारा रामदेव राजा लढाईला जावयाच्या आधी देवास, अग्नीस, गाईस, ब्राह्मणास किती आदराने पूजून काकुळतीने हे धर्मराज्य रक्षा अशी करुणा भाकून मुसलमानांची लढू गेला ते हृदय हलवून सोडणारे वर्णन या लेखक महाशयांनी जुन्या बखरीतून एकदा वाचावे. जर त्या तितक्या भक्तीनेही भगवंताचे अधिष्ठान त्यास मिळाले नाही म्हणून अपयश आले, जर रणांगणातले यश भगवंताच्या अधिष्ठानावर अवलंबते, तर अल्लाउद्दीनाला यश आले तर त्याच्याकडे भगवंताचे अधिष्ठान होते म्हणूनच आले असेही मानलेच पाहिजे. मग काय अल्लाउद्दीन रामदेवापेक्षा अधिक यज्ञभक्त होता, अग्निपूजक होता? वेदब्राह्मणांचा भक्त होता का? कोटी कोटी रामनाम त्रिकाळ स्नान हा आचरी का?
अग्निहोत्री होता होय तो अल्लाउद्दीन. म्हणून भगवंत रामदेवास आपले अधिष्ठान न देता ते अल्लाउद्दीनास त्यावर बसावयासाठी देता आला. अहो, जो गोभक्षक, यज्ञध्वंसक, ब्रह्महत्यारी, देवशत्रू, भगवद्रोही त्यास यश आले, ते जर भगवंताच्या अधिष्ठानामुळे आले असेल तर तसल्या त्या अभद्र भगवानाला प्रसादविण्याचा खरा मार्ग हा मूर्तीपूजक हिंदू धर्म आणि यज्ञपूजा नसून तो मूर्तीभंजक यज्ञध्वंसक मुसलमानी धर्मच होय असे नाही का म्हणावे लागणार. पण तसे जर काही बरळायचे नसेल तर ऐहिक यशापयश आणि राष्ट्रीय बलाबल हे ऐहिक साधनांच्याच बलाबलावर आणि योगायोगावर अवलंबून असून ती ऐहिक आणि भौतिक प्रत्यक्ष साधने किंवा ती अप्रत्यक्ष यदृच्छा, योगायोग, ही अग्निपूजा किंवा अग्निनिंदा, पुराणीय मंत्रतंत्र किंवा कुराणीय शिव्याशाप यांवर अवलंबत नसतात असे तरी निश्चितपणाने मानावे लागेल. जड अग्नीची पूजा हा जसा धर्म नव्हे अज्ञान आहे, तसेच जड अग्नीची निंदा, यज्ञाचा विध्वंस यांनाच देवप्रिय धर्म समजणे हेही धर्म नव्हे तर दुष्टपणा आहे. अग्निपूजेने देव पावत नाही, अग्निनिंदेनेही पावत नाही. अग्निनिंदक, यज्ञध्वंसी आणि कुराणानुयायी मुसलमानांसही पहिल्या बाजीरावाच्या तरवारीचा विळा कुरणासारखा सपासप कापीत गेला. अग्निहोत्रादी तो पूजित होता म्हणून नव्हे तर त्याच्या तरवारीची धार पर्जित होता म्हणून. तेच शेवटले बाजीराव पहा. पहिल्या बाजीरावापेक्षा पंचमहायज्ञाचे कितीतरी अधिक अभिमानी, पण तरवारीचा ढिला आणि राज्य पुढविले. आज तर बोलावयासच नको. अग्नीचे आजही त्यातल्या त्यात कट्टे उपासक असलेले ते पारसिक आणि प्रत्यही अजूनही कुठे ना कुठे 2-3 तरी यज्ञ आणि शेकडो अग्निहोत्री पूजणारे हे आम्ही भारतीय, आम्ही दोघेच जगाचे पददलित आणि उभ्या आयुष्यात युगानुयुगात सिगरेट वाचून दुसरी संविधा ज्यांनी कधी पेटवली नाही आणि अप्पलपोटपणाच्या कुंडातील जठराग्नी वाचून इतर कोणत्याही आह्वनीय अग्नीत आहुती म्हणून ज्यांनी कधी दिलीच नाही, ते सारे जग राज्यपदाधिष्ठित. तेव्हा अग्निपूजेचे यश होते. यज्ञाने संतती, संपत्ती, राज्य, साम्राज्य, प्रभृती ऐहिक लाभ होतात. ही गोष्ट इतिहासाच्या अन्वयी आणि व्यतिरेकी पुराव्याने साफ खोटी ठरत आहे. विज्ञानाने ठरत आहे की अग्नी ही देवता नसून एक जड सृष्ट पदार्थ आहे. प्राचीन काळी अग्निपूजेपासून होतात असे वाटलेले आणि काही अंशी झालेले लाभ आज मुळीच होत नाहीत, होणारही नाहीत. वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टीने ते यज्ञाचे अडाणी प्रपंच आता अगदी खुळचटपणाचेच ठरत आहेत, अनावश्यक आहेत. इतकेच नव्हे तर अज्ञानाची पूजा ठरत आहेत. हे झाले ऐहिक व्यावहारिक दृष्टीचे विवेचन. परंतु पारलौकिक दृष्टीने, श्रद्धेच्या दृष्टीने यज्ञाचे काही लाभ नसतात काय, ते विवेचन आणि या विषयाचा समारोप आता आपण करूयात. इथून पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला ऐकूयात. भारत माता की जय.